ज्या हल्ल्यामुळं तमाम महाराष्ट्रातला बहुजन समाज दुखावला गेलाय त्याला एक नंबरला कारणीभूत हे पोलीस प्रशासन आहे। ज्या पद्धतीनं त्यांनी दखल घ्यायला पाहिजे होती त्यांनी दखल घेतलेली नाहीये। पीआय राजेंद्र टाकणे स्थानिक भाजपचे आमदार 3 दिवस अगोदर आरोपी येऊन अक्कलकोटमध्ये रेकी करून जातात। त्यांना ज्या स्थानिकांनी मदत केली आहे त्यांची नावं, त्यांचा सीडीआर, त्यांचे मोबाईलचे डिटेल्स हे डिपार्टमेंटने तपासलेले नाहीत। आमच्या सगळ्यात मोठ्या नेत्यावर हल्ला झालाय आणि प्रशासनानं एका दिवसात जामीन होईल अशी कलम लावली। काल ज्यावेळेस आम्ही काल जाऊन भेटलो त्यावेळेस फक्त 2 आरोपीला काल अटक झाली आणि त्यांना पीसी दिले। आमची एकच मागणी आहे, सर्व आरोपींना मोका लागलाच पाहिजे। सर्व आरोपींना यांची गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे। यातला एक आरोपी पॅरोलवर बाहेर आलाय। पॅरोलवर बाहेर आलेल्या गुंडाने सुद्धा हल्ल्यात सहभाग घेतलाय। त्याचे सुद्धा फुटेज लपवण्याचं काम पोलीस प्रशासनाने केलंय। प्रवीण दादांना जीवे मारण्याचा प्रयत्न होता पण संभाजी ब्रिगेडचे जे काही ठराविक मावळे होते त्यांनी हल्ला स्वतःवर झेलला आणि प्रवीण दादांचा जीव वाचवला। जिथं निष्क्रिय पोलीस प्रशासन ज्या पद्धतीने वागलंय त्याचा निषेध करून उद्याच्या 18 तारखेला अक्कलकोट आम्ही पूर्णपणे बंद करणार आहोत आणि जोपर्यंत आरोपीला मोका लागणार नाही सगळ्या यातले एकूण एक आरोपी जोपर्यंत डिपार्टमेंट पकडणार नाही तोपर्यंत हे आंदोलन थांबणार नाही। पोलीस प्रशासनाचं कायद्याला संरक्षण करणं संविधानानं पोलीस न वागल्यामुळं हे सगळं घडलेलं आहे। फक्त 2 आरोपी सापडलेत। आमचं म्हणणं एवढं आहे तिथं ज्या पद्धतीनं पोलीस प्रशासनानं त्यांचं कर्तव्य बजावलं पाहिजे होतं ते बजावलेलं नाही। त्याचा गैरफायदा झाला। प्रचंड राजकीय दबाव पोलीस प्रशासनावर होता। पोलीस प्रशासन अजूनही आमचं म्हणणं आहे हे कायद्याचं राज्य आहे का नाही का गुंडांचं राज्य आहे हे त्यांनी डिक्लेअर करावं। या सोलापूर जिल्ह्यातली कायदा व सुव्यवस्था व्यवस्थित ठेवायची असेल तर सर्व आरोपी या प्रकरणातले अटक झालं पाहिजे आणि त्या सगळ्याला मोका लागला पाहिजे। मोका लागला पाहिजे त्याशिवाय हे आंदोलन थांबणार नाही। आजच्या बैठकीला आलेले सर्व राजकीय पक्षाचे नेते, सर्व सामाजिक संघटना, सर्व पुरोगामी विचारसरणीचे, बहुजन विचारसरणीचे मान्यवर यांचा आम्ही आभार मानतो आणि त्याच ताकदीने सगळ्यांनी आश्वस्त केले की आम्ही सगळेजण तुमच्याबरोबर आंदोलनामध्ये सक्रिय आहोत। छत्रपती शिवाजी महाराज की सुरुवात अक्कलकोट बंद शुक्रवारी 18 तारखेला। जोपर्यंत मोका लागणार नाही तसं तसं मीडियाला पुढचे आंदोलन आम्ही 100% करू। एक मिनिट ऐका, ते कोणीतरी बोलला असेल, कोणीतरी विषयांतर करू नका। आमचं टार्गेट एकच आहे, ह्या आरोपींना मोका लागला पाहिजे आणि त्यासाठी सगळी यंत्रणा शासनाची जर नाही काम केली तर ह्या जिल्ह्यातली कायदा व सुव्यवस्था ढासळायला फक्त पोलीस प्रशासन जबाबदार असतं। प्रवीण गायकवाडांचा देखील म्हणजे राजे यांच्यावरती रोख आहे बोलताना की आयोजकांनी जबाबदारी घ्यायला पाहिजे होती, पोलीस संरक्षण मागवलं पाहिजे होतं असं प्रवीण गायकवाड प्रवीण दादावर झालेला हल्ल्याचा राग सुद्धा त्या कार्यकर्त्याच्या मनामध्ये कार्यकर्त्याच्या मनामध्ये स्थानिकचा जो कार्यक्रम आहे, स्थानिकचे जे नेते मंडळी आहेत त्यांनी त्यात इन्व्हॉल्व्ह व्हायला पाहिजे, पोलीस स्टेशनला यायला पाहिजे होते। त्याचा गैरसमज झाला, तो स्पॉटवर नव्हता। पण जी मंडळी स्पॉटवर होती त्यांनी त्याचं स्पष्टीकरण दिल्यामुळे व्यवस्थित बैठक पार पडलेली। आता सगळ्यांचे समज गैरसमज दूर झालेत। मोर्चा नाहीये, अक्कलकोट बंद आहे, मोर्चा नाहीये। जर मोका नाही लागला तर पुढची स्टेप हे मोर्चा असणार आहे। उद्या आज जी बैठक झाली त्या समज गैरसमज काय झाले त्यातून वाद निर्माण झाला। आम्ही ज्या वेळेला माऊली पवार असतील, नाना असतील, राजजाधव असेल, मस्के असेल, आम्ही सगळ्यांनी बसून CP ऑफिसला निवेदन दिलं आणि जी कलम लावायला पाहिजे होती ती लावली गेली नाहीत। त्यामुळं आरोपी मोकाट सुटतील त्यावेळेला माऊली पवारने त्याचं हे केलं, पश्चात्ताप त्या ठिकाणी व्यक्त केली। त्यामुळं आज त्यांना कलम बदलून अटक केलंय। 2 लोकांना पिशवी मिळाली आणि राहिलेले जे आहेत ते आरोपी गेले कुठं, फुटेज काढा, कोण दूध पाजलं का आणखी काय पाजलं त्याचे फुटेजमध्ये येईल आणि फुटेजमध्ये सगळ्या टीव्हीला व्हिडिओला सगळीकडे माहिती आहे। त्यामुळं पोलीस खात्याला पकडायची काही जास्त ही नाही आहे। त्यामुळं आम्ही सगळे आमचे समन्वयक उद्या अक्कलकोटला जाणार आहोत। मग बंदच्या स्वरूपामध्ये काय करायचं काय नाही या विचार विनिमयामुळे ती लांब न जाता
तावामध्येच आता हे आंदोलन आम्हाला उभं करायचं आहे. त्यासाठी उद्या अक्कलकोटात जाऊन जी नियोजन बैठक आहे आमची, बाबा उद्या बंद केलं त्यानंतर आपण काय करायचं, त्यानंतर काय करायचं, अशी सगळी रूपरेषा आम्ही ठरवणार आहोत. एवढंच या ठिकाणी. नाही अवमान हे बघा कव्हर करतो, त्याच सगळ्या लोकांना आम्ही बोलवणार आहोत. काय समज गैरसमज झाले असेल, पण प्रवीण दादावर एवढा मोठा हल्ला होतोय त्यामुळं सगळे लोक एकत्रित येतील, पूर्ण आपल्या जिल्ह्यातनं लोक एकत्रित येतील आणि मोठ्या प्रमाणात हा कार्यक्रम आम्ही पुढचा घेणार आहोत. स्थानिक आमदारांनी दोष देत आहे, नेमके कोण आमदार आहेत आणि त्यांची नेमकी काय भूमिका होती या घटनेमागे? नाही आता बघा, हा तपासाच्या पोलिसाचा भाग आहे, हा तपासाच्या पोलिसाचा भाग आहे. त्यांनी सांगावं कोण होते, कुणाचे फोन आले. आता माऊली पवारांनी सांगितल्याप्रमाणे त्यांचे कॉल डेट बघा, त्याच्यावर समजून TDR बघा. त्याच्यावरून पोलीस खात्याला का अवघड आहे का? ते रेकी कोण केलंय, कशी केली, कुणाचं आहे, हा सगळा आता पोलिसांच्या तपासाचा भाग आहे. त्याच्यापुढे जो निष्पन्न होईल त्याच्या विरोधात आम्ही काय करायचं हे निश्चित ठरवणार. हे बघा, जन्मंजय राजेने मला माऊली आमच्या सर्व प्रमुखांना सांगितलं, त्यांना गोळ्यानं घेतलं, मग त्रास होत होता म्हणून मी स्वतः त्यांना गाडीत बसवलं आणि त्यांनी सांगितलं की तुम्ही सगळे जे निर्णय घेतले त्या निर्णयात मी सहमत आहे. म्हणून उद्या आम्ही अक्कलकोटला सर्व प्रमुख लोक जाणार आहोत. पुढची दिशा काय ठरवायची, कसं ठरवायची ते बघून तुम्हाला माहिती देतो. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.